ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर चला ब्लॉगला सुरुवात केली आणि चला इथं आपल्याला बनवायचे मसाले भात। तर इथं तांदूळ स्वच्छ धुवून ठेवले, बाकीच्या भाज्या वगैरे सगळ्यात चिरून घेतले। तर चला आता फोडणीला घालून घेऊ आणि कुठं जायचं आहे आम्हाला ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर जेणेकरून आज आहे संकष्टी चतुर्थी, तर आम्ही जाणार आहे मंदिरामध्ये। तर चला तुमच्याबरोबर तिथे गेल्यावर शेअर करणार आहे। चला तर आपण आता मसाले भात लावून घेऊ। चला तिथं मुलांच्या चालल्या उद्या निकालाच्या गप्पा आणि बघू शकता इथं एकूणाऱ्याला चिडवायचे कामं चालू आहे किंवा गप्पा चालू आहे। मस्त अशा त्यांच्या गप्पा चालू आहे। तोपर्यंत चला आपण देवपूजा करून घेऊ। भात वगैरे लावून घेतलाय। तर बघू शकता आज आहे संकष्टी चतुर्थी आणि संध्याकाळची वेळ आहे। तर दिवाबत्ती पूजा आपली छानपैकी झाली। तोपर्यंत आपण इथं कुकरसुद्धा लावून घेतला आणि मस्त कुकर थंडसुद्धा झाला। तर बघू शकता आपला कुकर थंड झाला। बाकीचं सगळं आवरून झालं, भांडे वगैरे सगळं आवरून घेतले, जेणेकरून आपल्याला बाहेर जायचं म्हटलं की सगळंच आवरून व्यवस्थित जावं लागतं। आणि बघू शकता भातसुद्धा मस्त आपला रेडी झाला। तर चला आपण परत पुन्हा कुकरचं झाकण बंद करू आणि बाकीचं आवरून घेऊ तर मंदिरात जाण्यासाठी। चला तर आम्ही चालू आता मंदिरामध्ये। तर चला तिथे गेलं काय काय शोध होतं ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। बाकी सगळं आवरून झालं, पूजा वगैरे सुद्धा झाली। तर चला आता तिथे गेलं भेट। चला तर आम्ही निघालो आता मंदिरामध्ये आणि संध्याकाळचे 7:30 ते 8 वाजले होते। तर घरून निघताना स्वयंपाक, पाणी भरणं, संध्याकाळचं पाणी येतं, तर सर्व काही काम करून आणि आवरून सगळं, तर जेणेकरून सगळं आवरून आम्ही निघालो मंदिरात। तर दिवसभराचं खूप काही ऊन लागतं, तर संध्याकाळचं जायचं ठरवलं होतं आम्ही। म्हटलं चला संध्याकाळीच जाऊ आपण मंदिरामध्ये। आणि शिरवाळ्याचं खूप सुंदर आणि हवा छानपैकी सुटलेली असते, तर संध्याकाळी मस्त वाटतं। तर भरपूर भाविक हे संध्याकाळीच दर्शनाला येते, जेणेकरून भरपूर ऊन लागतं दिवसभर। तर बघू शकता आम्ही गाडी पार्किंगला भरपूर लांब लावली आणि तिथून चालत आलो आणि अजून सुद्धा भरपूर पुढं चालत जायचं, जेणेकरून आपले गणपती बाप्पाची कमान ही भरपूर पुढं आहे आणि ही जत्रा म्हणू शकता, यात्रा म्हणू शकता तुम्ही, खूप काही मोठी आहे। तर बघू शकता इथे विकणारे सर्वच प्रकारच्या ज्या ज्या वस्तू आहे त्या विकण्यासाठी आहे। तर त्याच्यासाठी भरपूर अशी मोठी जत्रा भरते आणि ती गर्दी बाहेर आहे, कमानीच्या आतमध्ये गर्दी नाही। तिथं जे पानं, फुलं, नारळ, पेढे, मोदक या प्रकारचे दुकानं आतमध्ये आहे कमानीच्या, जेणेकरून हे विकणारे बसणारे ते बाहेर आहे। तर बघू शकता बाहेर एवढी गर्दी आहे आणि आता तुम्हाला समोर एक बाप्पाची कमान दिसते, तर ह्या कमानीतून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। तर बघू शकता मस्त अशा दीपमाळी लावून घेतल्या आणि मस्त सजवले आज चतुर्थीमुळं आणि छान असं वाटतं। तर बघू शकता आम्ही कमानीतून आतमध्ये आलो आणि आतमध्ये भरपूर या प्रकारचे दुकानं आहे। तर पेड्याचे, फुलाचे, सर्वच काही, नारळ, दुर्वा, फुलं, तर ह्या प्रकारचे कमानीच्या आतमध्ये दुकानं आहे आणि बाकीचे सगळे विकणारे दुसरे बाहेर आहे कमानीच्या। तर ती मोठी भरपूर जत्रा भरलेली विकण्याची। तर आम्ही इथं आतमध्ये आलो आणि तुम्ही गर्दी बघू शकता, जेणेकरून दिवसभराचं खूप काही गरम होते आणि ऊन लागते, त्याच्यामुळं सर्व भाविक संध्याकाळचं बाहेर पडत्या आणि भरपूर इथं शहरवस्तीला गरम होतोय आणि ऊन तर खूपच लागते, त्याच्यामुळं सर्वजण संध्याकाळचं इथं दर्शन घेण्यासाठी आले आणि आम्ही सुद्धा संध्याकाळीच आलो। तर बघू शकता छानपैकी मंदिरसुद्धा इथं सजवलं आहे आणि आम्ही इथं नारळ वगैरे घेतला आणि इथं दर्शनासाठी इकडं आलो। मंदिराला सुद्धा मस्त अशी लाईटिंग टाकली। ते इथं नारळ वगैरे, तुरुवा, फुलं वाहून झाले, प्रसाद वगैरे सर्व, आणि इथं आम्ही दर्शनसुद्धा घेतलं। मस्त असे आमचे दर्शन झाले, आम्ही फोटो वगैरे काढले। तर छान असे दर्शन घेतले आम्ही आणि आता आम्ही इथून बाहेर पडणार आहे।
तर बघू शकता इथं टोपल्या वगैरे आम्ही घेतल्या, काय काय खरेदी केली आणि बघू शकता ह्या पद्धतीने मस्त अशा टोपल्या वगैरे आम्ही खरेदी केल्या. बाकीचं काही खरेदी केलं घरी गेल्या तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर आता जाऊया घरी. तर बघू शकता आम्ही आलो इथं घरी आणि इथं जेवण करायला बसलो, जेणेकरून तुम्हाला शेअर केलं होतं. मी सर्व आवरून गेले होते, तर खूप काय बाहेर गेलं थकायला होतं, तर ह्या पद्धतीने सगळं आवरून गेलं का टेन्शन नसतं. तर स्वयंपाक वगैरे करून आणि सर्व आवरून गेलो, तर इथं जेवायला बसलो. या सगळं जेवण करायला आणि मस्त इथं जेवण वगैरे आम्ही आता करून घेतो. आणि बाकीचं काय काय आम्ही वस्तू आणल्या, जास्त काही आणलं नाही, पण ती तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर हे दोन्ही पण घेते 100 रुपयाला. हां, तर ही पण मस्त आहे, ही पण 100 रुपयाला दिली. तर छान छान वस्तू असते तिथं. मोरे गोसाई म्हणून गणपतीचं मंदिर आहे तिथं, तर बघू शकता. दिदीने पॅन्ट आणली 150 रुपयाची. सगळ्यात भारी तिने मोत्यांची छान आहे. मी म्हणलं मनी पाडलाय नाही, एकदम सुंदर आहे. बघू शकता. दोन्ही 100ला दिले ना ग. 50-50ला भारी भेटलं. 50-50ला भारी भेटला. मस्त आहे. हा सेट नव्हता माझ्याकडे, बाकी सगळे छान भेटला. साडीवर घातलं ना खूप भारी दिसते. असं मस्त त्याने साडीवर घालायला घेतला, खूप आवडलं. पहिलं गेलं तर पहिलेच खरेदी केली आम्ही. तर 50 रुपयाला काही माल नाही, तर बघू शकता खूप सुंदर आहे. खूप काही काही वस्तू होत्या तिथं, भरपूर घेण्यासारखं आहे. आणि चतुर्थीला तिथं भरपूर मोठं असं यात्रासारखं भरतं गणपतीच्या तिथं. तर मोऱ्या गोसावीच्या इथं तर भरपूर शोच्या वस्तू, कुठल्या सगळ्याच वस्तू कमी दरामध्ये भेटत्या. तर आम्ही आज गेलो होतो, तर मस्त आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं आणि थोडीशी खरेदीसुद्धा केली, ती तुमच्याबरोबर शेअर केली. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, तर तुम्हाला कसा वाटला, छोटीशी खरेदी केली आणि ते सुद्धा शेअर करणार आहे. तर आजचा व्हिडिओ छोटासा होता, तर बघू शकता. तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.